त्याच्यापैकी कोणालाही मुख्यमंत्री केला नव्हता. मुख्यमंत्री कुठे होता? कधी काँग्रेसने आपल्याला छळलं असं छळलेलं नव्हतं. कधीही काँग्रेसने मातोश्रीवरती डोळे असे हावरटासारखे उगारून बघितलेले नव्हते. पण आज भाजपा शिवसेना मुळासकट उखडून टाकायला निघालेला आहे. मातोश्रीला बदनाम करायला निघालेला आहे. हा फरक आहे. आणि ही संस्कृती भले काँग्रेस कोण असेल ती असेल, पण तुमच्या हिंदुत्वापेक्षा काँग्रेस त्यांच्या शब्दाला जागलेली आहे. ज्या मातोश्रीने, ज्या बाळासाहेबांनी, कोण तुम्ही असाल, तडीपार होतात, कशासाठी तडीपार झाला माहिती नाही, आपला वाचव याला, तुम्ही काय केलंय, काही का असे नाही, असू दे त्याला, बसू दे त्याला, हे सगळं बाळासाहेबांनी सोसलं, भोगलं, त्याची फळं तुम्ही आम्हाला दाखवताय. राजकारण हे एवढं गडूळ कधीच झालेलं नव्हतं. खरं म्हणजे राजकारणामध्ये 2 माणसं इकडे तिकडे गेली, 4 माणसं, हे ठीक आहे, पण पक्ष तुम्ही संपवायला निघालेला आहात. ज्या पक्षाने तुमचं बोट धरलं नसतं, तर तुम्हाला कोणी ओळखलं नसतं, तुम्ही तिथेच त्याच वेळेला गाडले गेला असतात, त्यांना तुम्ही आज संपवायला निघालात. बरं, आज मी आणखीन मुद्दामून एक हे ऐकवतोय. हे आता जे त्यांचं चाललेलं आहे सगळं, की टू थर्ड हे कायदेतज्ञ उल्हास बापट की 2/3 लोकांची संमती असावी लागते, या मुद्द्याचा आधार घेतला जातोय, पण तो अर्धवट आधार घेतला जातोय. आता 10व्या शेड्यूलमध्ये असं म्हटलेलं आहे की जर का एखाद्या सदस्याने आपणून पक्ष सोडला तर तो डिस्क्वालिफाय होतो या 10व्या शेड्यूल खाली. आणि मग 4थ्या पॅरेग्राफमध्ये लिहिलंय की यातनं कोण कोण वाचू शकतं, तर पक्षांनी जर का विलिनीकरण केलं आणि त्याला 2/3 सदस्यांनी जर का संमती दिली तर ते वाचतात. म्हणजे निर्णय जो आहे मर्जरचा तो पक्षांनी घ्यायचा. या 6 लोकांकडे तो मर्जरचा निर्णय नाहीये, हे त्या तिकिटावर निवडून आलेले, तो पक्ष नाहीये, पक्ष वेगळा आहे. त्यामुळे इथे निर्णय जो आहे तो उद्धव ठाकरेंनी घ्यायचा आहे आणि मग जर का 2/3 असतील तर ते वाचतील. तर आता याच्यावर सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत 4 वर्ष हा खटला पडू नये, अजून सुप्रीम कोर्टाने याच्यावर निर्णय दिलेला नाही. मला तर काही वेळा असं वाटतं की इतक्या उदात्त हेतूनी हा अँटी डिफेक्शन लॉ केला होता 85 साली, की ही जी संसदीय लोकशाही आहे त्याचा आत्माच मुळी पक्ष पद्धती आहे. तर ती निकोप ठेवायची असेल तर पक्षांतर बंदी कायदा पाहिजे म्हणून हा केला. त्याचं इतकं विकृतीकरण गेल्या काही दिवसांमध्ये केलंय 4 वर्षामध्ये, आणि सुप्रीम कोर्ट गप्प बसलंय. तर मला तर काही वेळा असं वाटतं राज्यघटना शिकवणारा म्हणून की या विकृतीकरणाला सगळ्यात जास्त कोणी जबाबदार असेल तर सुप्रीम कोर्टच जबाबदार आहे. बोला. आता उद्या आमच्या आणि बापट साहेबांच्या डोक्यावरती हातोडा पडेल सुमोटो. कारण झालंय काय की एका बाजूने सुप्रीम कोर्ट आणि आमचे कायदा मंत्री बॅडमिंटन खेळतायत आणि मध्ये आमचं शटलकॉक झालंय. संविधानाचं पण शटलकॉक झालंय. हा त्याच्याकडे, तो त्याच्याकडे, तो त्याच्याकडे. अरे देशाची बरबादी होते आणि तुम्ही तिकडे मजा मारत बसलात. पण आता विचार सगळ्यांनी केला पाहिजे, केवळ शिवसेनेने नाहीये. हा विषय शिवसेनेचा नाहीये. का शिवसेना पाहिजे, एक तर शिवसेना हवी आहे की नको आहे, हा विचार सगळ्यांनी करा. महाराष्ट्राने केला पाहिजे. आज सुद्धा मी जेव्हा जातो, म्हणजे अगदी ठीक आहे, मी जिल्हा परिषद निवडणुकीला नाही फिरलो कोणी. याचं कारण मला स्थानिक नेते उभे राहिले पाहिजेत. त्यांच्या जीवावरती तुम्ही शिवसेनेची धुरा ही स्थानिक पातळीवर तरी सोपवणार आहात की नाही? का प्रत्येक वेळेला आपले पंतप्रधान येतात, अगदी दूध संघाच्या निवडणुकीला सुद्धा भाई और बहिनो, मग माझे स्थानिक लोक आहेत कुठे? बरं, तुम्ही खासदार आहात, तुम्ही आमदार आहात, अरे करा ना निवडणूक, लढवा. पण ज्या वेळेला आपत्ती आली होती मराठवाड्यावरती, या गेल्याच वर्षी जमीन वाहून गेली होती, शेतकऱ्याची जमीन, महापुरामध्ये घरं वाहून गेली, भांडीकुंडी वाहून गेली, वह्या पुस्तकं वाहून गेली.
तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी आले नव्हते. मी आणि माझ्याबरोबर हे सगळे अंबादास, चंद्रकांत खैरेसाहेब, कैलास वगैरे त्यावेळेतले सगळे आमदार, खासदार आणि आपले शिवसैनिक त्यांच्या मदतीला धावून गेलो होतो. मी मुख्यमंत्री होतो हे सांगावं का लागतंय? कारण लोक विसरतात. कोणी न मागता कर्जमुक्ती ती सुद्धा कोणत्याही प्रश्नाशिवाय मी केली होती. 10 रुपयामध्ये शिवभोजन दिलं होतं. आणि करोनामध्ये काय केलं होतं हे तुम्हाला माहिती आहे. आणखीन आमच्या घराण्याचा जो इतिहास आहे तो एक सांगायचा राहिला. कारण प्रबोधनकारांपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. प्रबोधनकारांचे वडील सीताराम ठाकरे कोणालाच माहिती नाही आहेत. माहिती असतील कसे? कारण जसा करोना आला होता तसं त्यावेळेला प्लेग आला होता. आणि तेव्हा आमचं घराणं हे पनवेलमध्ये राहायचं. आणि प्लेग म्हणजे काय? लागला की गेला. म्हणजे कोणाला गाठ आली का गेलाच. आणि त्याच वेळेला मग ते रँड वगैरे ते सगळं झालं ते पुण्यामध्ये ते तिकडे. पण मृतदेह वाहून न्यायला कोणाची तयारी नव्हती, हिंमत होत नव्हती. तेव्हा प्रबोधनकारांचे वडील सीताराम ठाकरे आणि त्यांच्या सगळ्या मित्रमंडळींनी हे मृतदेह वाहण्याचं काम केलं आणि त्याच्यात ते घेऊन ते गेले. आहे कोणाचा असा घराण्याचा इतिहास? आमच्या अंगावर येते येता. आणि म्हणून मी आज शेवटी तुम्हाला विचारतोय. मी आजपर्यंत तुम्ही मला जपलत कारण शिवसेना प्रमुखांचा आदेश. जसं शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की जसं तुम्ही मला जपलं मी तुम्हाला जपलं, तसं उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा, तसं मी आज तुम्हाला सांगतोय. मी कसा आहे तुम्हाला माहिती आहे. माझ्या माणसाने माझ्यावरती बोट दाखवलं तर एक क्षण सुद्धा मी राहणार नाही तिकडे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री पद सोडलं आणि वर्षा सोडून मातोश्रीला गेलो. त्याच्यामुळे नाटक म्हणून मला कधी जमलेलं नाही आणि करण्याची गरज नाही आहे. मला जर का काही पाहिजे असतं तर आज सुद्धा मी विनासायास विधान परिषदेमध्ये टिकोजीरावासारखं जाऊन बसलो असतो, पण मी नाही गेलो. म्हणून मी आज तुम्हाला सांगतोय, विचार करून उत्तर द्या. 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत. गेली जवळपास 12-13 वर्ष मी तुमची नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय. पण जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं, मी आत्ता या पदावरनं पाय उतारवायला तयार आहे. फक्त माझी एक अट आहे की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही. तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या, तो शिवसेना पक्षप्रमुख बनेल. मला त्याचं सुद्धा कौतुक वाटेल. मला नेतृत्वाची सोच नाही, मला नेतृत्वाची हाव नाहीये. मी आत्ता हे पद सोडायला तयार आहे. पण कोणी लाचार, गद्दार, भेसळयुक्त रक्ताचा माणूस माझ्यावरती आरोप करत असेल तर त्याला उत्तर हे तुम्ही द्यायचं आहे. बाकी मी डगमगलेलो नाहीये, मी खचणारा नाहीये. अनेक संकट आली, अनेक वादळं आली, मी पळणारा नाहीये. मी पहाडासारखा उभा राहीन, जबाबदारी स्वीकारेन. पण तुमच्या मनात जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंतच हे मी करेन. आणि ज्या क्षणी तुम्हाला वाटेल त्या क्षणी मी हे पद सोडल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी विनंती करतो, राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहावं.